गुंगी गुडिया वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले। अहिल्यानगर आमदार संग्राम जगताप यांचा काँग्रेसवर घणाघात। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या कथित गुंगी गुडिया या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर तीव्र राजकीय पडसाद उमटत आहे। या वक्तव्याचा निषेध करत मंगळवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी आमदार जगताप यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत महिलांबाबत अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी बाब असल्याचे म्हटले। राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर टीका करत महिलांचा अपमान करणारी विधाने कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला। या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून विविध पक्षांकडून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। मी प्रथमतः त्या काँग्रेस पक्षाचा निषेध करतो। हर्षवर्धन सपकाळ राज्याचे अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांचा निषेध करतो की ते सातत्याने सांगतात की आमचा पक्ष सुसंस्कृत आहे आणि असा आहे तसा आहे, तसं बऱ्याच वेळा ते काही ना काही सांगत असतात। पण कुठंतरी महिलांवरती अशा प्रकारचं वक्तव्य करणं आणि तेही पवार कुटुंबातल्या, की कुठंतरी त्या महाराष्ट्राच्या कुठंतरी लोकशाहीमधल्या मोठ्या उच्च पदावरती विराजमान असणाऱ्या महिलाचं कामकाज हे त्यांना पाहवत नाही। आणि पाहवत नसल्यापेक्षा अधिकचं दुःख की त्यांना कुठेही 2014 पासून सत्तेमधून जे बाहेर फेकले गेलेत ते आजपर्यंत कुठल्याही प्रकारे जनता त्यांना सत्तेतनं कौल द्यायला तयार नाही। म्हणून नैराश्यातनं ते कुठेतरी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करताना पाहायला मिळतात। तसं पाहायला गेलं तर या महाराष्ट्राला इतिहास आहे, मग तो मा जिजाऊ साहेबांचा असेल, सावित्रीमाई फुलेंचा असेल, किंवा आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याला ज्यांचं नाव दिलंय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, अशा महिलांनी या भारत देशाला जगाला वेगळी दिशा दिली। अशा महिलांच्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेणं, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे महाराष्ट्राला किंवा देशाला न शोभणार आहे। त्यामुळे निश्चित यांना जनता जसं निवडणुकीमधून आजपर्यंत मतातून जसं उत्तर देत आली तसंही पुढे देत राहणार आहे। यांचं नेतृत्व जर पाहिलं तर यांचं नेतृत्व सोनिया गांधी आहे। त्यांचा जन्म सुद्धा भारतात झालेला नाही, पण तरी देखील भारताच्या लोकांनी त्यांना स्वीकारलं। पण त्यांना कुणी म्हटलं का तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, मराठी बोलता येत नाही? मग त्यांना काय गुंगी गुडिया कुणी म्हटलं का? असं वाटतं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे त्यांच्याबद्दल वक्तव्य करायचे तेच बरोबर होतं, असं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वक्तव्य या बाबतीमधले योग्य होते, आज मला असं वाटतंय। त्यामुळे निश्चित असं बोलत असताना आपण तारतम्य बाळगावं। आपली काय परिस्थिती आहे, आपण कधी कुठल्या निवडणुका लढलो, आपल्याला कुठेतरी काय पद्धतीने आपल्याला कुठेतरी अचानक काहीतरी एखाद्या पक्षाची नेतृत्व काय संधी मिळाली म्हणजे आपण कुठे काही बोलतान, प्रसिद्धी करता काही बोलतान, आपल्या मनातलं नैराश्य बाहेर काढण्याकरता कोणावर टीका करताल, अशी परिस्थिती नाहीये। त्यामुळे जनता तुम्हाला तुमची परिस्थिती पुढच्या निवडणुकीत सुद्धा दाखवून देईल। जशी आज जिल्हा परिषदांमध्ये, महापालिकांमध्ये त्यांची अवस्था जी झाली तर तीच अवस्था पुढच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये किंवा त्याच्यापेक्षाही वाईट अवस्था ही झालेली त्यांना भारत देशातली जनता, महाराष्ट्रातली विशेषतः जनता ही दाखवून देईल। सुनेत्राताई पवारांवर बोलणं हे त्यांना शोभत नाही, त्यांची तेवढी पात्रता नाही। पवार कुटुंब म्हणजे ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि त्यातल्या तुम्ही एक महिलेवरती बोलणं, अशा प्रकारचं बोलणं आपण पाहतो की त्या पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणजे अजितदादा होते पूर्वी, पहिल्यांदाच ते बारामतीला गेल्या, त्या दिवशी अहिल्यानगरला देखील आलते। पण अशा रीतीनं कुठे त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं, शेवटी सगळेच लोक भाषण फार चांगलं करतात असं नसतं, कुणी काय फार चांगलं बोलतो असं नसतं, पण कृतीतनं काही काही लोक काम भारी करतात। आणि बोलायला आणि कामाला जसं अजितदादा होते तसं तुम्हाला या महाराष्ट्रातल्या अहिल्यादेवींची वारसदार म्हणून, सावित्रीबाईंची वारसदार म्हणून आणि मा जिजाऊ साहेबांची वारसदार म्हणून तुम्हाला सुनेत्राताईंचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल असा माझा। त्यांनी मग तशा प्रकारचं वक्तव्य जे काही ट्विटरच्या माध्यमातून केलंय मग त्याच्यावर त्यांनी टाकायला पाहिजे होतं। तसं दुर्गा मातेचं स्वरूप त्यांनी घ्यावं आणि त्या महादुर्गेच्या रूपानं तुम्हाला काम त्यांचं पाहायला मिळणार आहे। पण त्याच्या अगोदर त्यांचे भक्त हे तुम्हाला चटका दिल्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.